गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। त्याच पार्श्वभूमीवर आता प्रत्येक गणेश कारखान्यात गणपती बनवण्याची लगबग दिसून येते। सध्या कोकणात लाल मातीच्या गणेश मूर्त्यांची मागणी वाढली। लाल मातीच्या गणेश मूर्त्या या पाण्यात लवकर विरघळतात व वजनाला सुद्धा हलक्या असतात। याचमुळे आता लाल मातीच्या मूर्त्यांची मागणी वाढलेली दिसते। वाढती महागाई पाहता गणेश मूर्तिकारांना पाहिजे तसा मोबदला मिळत नाहीये। मुंबई सारख्या मोठ्या शहरात गणेश मूर्तींना चांगला दर मिळतोय, मात्र गावच्या ठिकाणी येथील गणेश मूर्तिकारांना मोठ्या शहरासारखा दर मिळत नाहीये आणि याचमुळे येथील मूर्तिकार नाराज झालेले पाहायला मिळत आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर मोरे यांनी। कोकणातला महत्त्वाचा सण जणू तो उत्सवच गणेशोत्सव आणि तो आता येत्या 7 सप्टेंबरला येऊ घातलाय। सोशल मीडियावरती त्या गणेशोत्सवाची लगबग यापूर्वीच सुरू झालेली आहे आणि मूर्तिकारांची सुद्धा लगबग गणेश मूर्ती कारखान्यात सुरू झाली। आज आपण आलेलो आहोत नाचण्या येथील एक तरुण मूर्तिकार आशुतोष कोतोडेकर याच्या कारखान्यात आणि त्यांच्या कारखान्यामध्ये नेमका आता गणेशोत्सव घडवण्याची नेमकी कार्यवाही किंवा गणेशोत्सव घडवण्याची घाई किंवा लगीनघाई नेमकी काय चालले आपण त्यांच्याशीच बोलूया। नमस्कार आशुतोष, आज आपल्या कारखान्यामध्ये आशुतोष कला केंद्राला आम्ही आलेलो आहोत आणि आता गणेशोत्सव 7 सप्टेंबरला येतोय। आपल्या कारखान्याचे वैशिष्ट्य आहे की लाल मातीचे गणपती घडवण्याची परंपरा कैलासवासी सुशील कोतोडेकर पण सुरू झाले आणि पुढची पिढी आता सांभाळते। नेमकं त्या लाल मातीच्या गणपती घडवण्याची प्रक्रिया आणि साधारणपणे मागणी आणि सध्याची परिस्थिती काय नेमकी आहे? लाल मातीचे गणपती आपण करतो। साधारणतः जवळजवळ 90 ते 95% मूर्त्या आपल्या लाल मातीच्याच असतात। तर आपण रबर मोल्डचे डाय असतात त्याच्यातनं लाल मातीच्या मूर्त्या काढतो आणि तशा प्रकारे कामकाज चालतं। साधारणपणे दरवर्षी मागणी त्याला किती प्रमाणात काय आपला? आमच्या मूर्त्या जवळजवळ जिल्हाभरात जातात, काही मूर्तिकार घेऊन जातात। तर साधारणतः आमच्याकडनं 1,500 ते 2,000 रुपये मूर्त्या जातात। आता यावर्षी थोडं प्रमाण कमी केलं आहे, पण साधारणतः या हिशोबाने मूर्त्या जात असतात जिल्ह्याभरात रत्नागिरीच्या। लाल गणपतीच्या मूर्तीची मागणी का करतात गणेश भक्त? पीओपीचा म्हणजे मूर्त्या विरघळण्याचं जे वेळ आहे तो जास्त आहे, त्या प्रमाणात लाल मूर्तीच्या मूर्त्या लवकर विरघळतात, त्यामुळे लाल मातीच्या मूर्त्यांची मागणी वाढलेली आहे। आपल्या कारखान्यामध्ये कमीत कमी कितीपासून अधिकाधिक किती रकमेपर्यंत गणेश मूर्ती लाल मातीच्या घडवल्या जातात? कमी 1 फुटापासून ते साधारणतः 4.5-5 फुटापर्यंत मूर्त्या असतात लाल मातीच्या आणि साधारणतः काय 1,500 वगैरे हे असते स्टार्ट होतो। रंगाच्या आणि मातीच्या भावात वाढ झालेली आहे, कारण का पूर्वीचे रेट आणि आता जे वाढलेले आहेत, कारण का ट्रान्सपोर्ट वाढला आहे, पेट्रोल वाढलं आहे, डिझेल, त्यामुळे ट्रान्सपोर्ट वाढलं आणि त्याच्यामुळेच रंग आणि मातीचे दर सुद्धा वाढलेले आहेत। मेहनतीच्या मानाने मूर्तिकारांना त्याचा मोबदला मिळतो की या बाबतीत काही शासनाने काही करणं गरजेचं असं आपल्याला वाटतं? मेहनतीच्या मानाने मूर्तिकारांना मोबदला मिळत नाही, कारण का जसे मुंबईमध्ये रेट्स आहेत ते रत्नागिरी जिल्ह्यात नाही आहेत। त्या मानाने प्रत्येकजण आता विविध मूर्त्यांचे फोटो घेऊन येतात, ते बरेचसे मुंबईच्या मूर्तिकारांचे असतात। त्याच्याच पद्धतीचं काम त्यांना अपेक्षित असतं, पण तशा पद्धतीचं काम करण्यासाठी वेळ आणि माणसं अरेंज करावे लागतात, मग त्यांच्यासाठी म्हणजे मेहनत आणि पैसेही वाढतात। तर तेवढा मोबदला रत्नागिरीच्या मूर्तिकारांना मिळत नाही। त्याच्यासाठी सर्वसाधारण मूर्तींची किंमत ठरवणे हे गरजेचं आहे। त्यासाठी एक समिती नेमून हा सर्व विषय झाला पाहिजे। आपण जे स्कूल ऑफ सारख्या मोठ्या मुंबईतल्या एका चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक संस्थेतून आपण बाहेर पडला आणि आपल्या वडिलांचा पुढे वारसा चालवत आहे। नेमकं त्या मानाने मेहनतीच्या मानाने मोबदला मिळत नसताना सुद्धा ही परंपरा कुठेतरी जतन करावी या माध्यमातून आपली भूमिका आहे। कसं आहे, थोडा हा भावनिक भाग आहे, कारण का मी अचानक गणपती बंद करू शकत नाही। बाबा गेल्यानंतर मला ही जबाबदारी हातात घेणं गरजेचंच होतं, कारण का मी माझं प्रत्येक आयुष्यातला म्हणजे जो काही खर्च आहे तो गणपतीच्या ह्याच्यातनंच पूर्ण झालेला आहे। मी अचानक बंद करू शकत नव्हतं, त्यामुळे मी कमी मोबदला असून सुद्धा हे चालू ठेवलेलं आहे। भावनिक प्रश्न आहे आणि त्या माध्यमातून वडिलांनी दिलेला वारसा हा पुढे जबाबदारी हा आशुतोष करतोय आणि त्या माध्यमातून त्याने आपला पुढे वारसा चालवला आहे। वाढती महागाई असून सुद्धा मोबदला जितक्या मेहनती मानाने मिळत नाही, पण कुठंतरी भावनिक नातं गणपती आणि आपलं जुळलेलं आहे अशा भावनेतच त्याने ह्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन दीपक मोहितेसह किशोर मोरे, टाइम डिजिटल, रत्नागिरी।
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.